राम राम मंडळी, कसे आहात? मजेत ना? आता रोटरडॅममध्ये आपण पोचलेलो आहोत. तर जे एशियन फूड फंक्शन आहे त्यासाठी आपण चाललेलो आहे. तर पाहूयात कशा पद्धतीनं फंक्शन होणार आहे. मेन रोडला आपण बसने उतरल्यानंतर समोर बघू शकता खूप मोठं असं गार्डन आहे. त्याच्यामध्ये लोक मस्त की रिलॅक्स आपल्या आयुष्याचा एन्जॉय करतायत. तर मंडळी, अशा प्रकारे आपण आता फूड फेस्टिवलच्या फंक्शनला पोचलेलो आहेत. पाठीमागं खूप जल्लोष चालू आहे. तर नक्की कशा पद्धतीनं हा फंक्शन आहे या सगळ्या गोष्टी आता आपण पाहणार आहोत. तर जाऊयात आत, फंक्शन पाहूयात कशा पद्धतीने. तर मंडळी, आपण फूड फेस्टिवलच्या फ्रंट ठिकाणी आलेलो आहेत. तिथून हा पाठीमागचा सर्व नजारा बघू शकता. पाठीमागं हे जे सर्व काही स्टॉल लागलेले आहेत, खूप सुंदर असा त्याचा नजारा आहे या स्टॉलचा. सगळे लोक मस्तपैकी आत्ताशी जे सुरुवात झाली, संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत. आता जसंही संध्याकाळच्या 7, 8, 9, 10 असा टाईम होईल तशी बऱ्या प्रमाणात गर्दी वाढेल. पाठीमागे तुम्ही बघू शकता इथे लोक बसलेले आहेत. आपल्याला जे काय खाण्याच्या वस्तू पाहिजेत ते घेऊन मस्तपैकी या ठिकाणी रेस्टॉरंट टाईप त्यांनी छोटंसं बनवलेलं आहे. तिथं बसलेत सगळे. पण निसर्ग किती मस्त आहे बघा. बाजूला सर्व झाडे आहेत. सगळी लोक मस्त एन्जॉय करतात आपल्या फॅमिलीसोबत. नाही, मस्तपैकी आपली एंट्री झाल्यानंतर पाहू शकता असा जबरदस्त फूड फेस्टिवल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फूड आहे तिथं. तर कुठल्या कुठल्या प्रकारचे आपल्याकडे असं गावाकडे जत्रा लागल्यानंतर छोटे मोठे स्टॉल आहेत, यात तशा टाईपचे स्टॉल आहेत वेगवेगळे. तर इथं काही काही गोष्टी भेटतात, आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात या लहान मुलांच्या खेळण्यांपासून. जसे आपल्या गावाकडे कुठे आपण जसं पाचगणी, महाबळेश्वर किंवा कोकणात, गोव्याला मुलं फिरायला गेली तर तिथं लहान मुलांसाठी टोप्या वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात. सेम त्या टाईपच्या टोप्या आहेत. हे लहान मुलांची सगळी खेळणी आपण बघू शकतो. तसे त्याच्या बाजूला वेगवेगळ्या कलरचे टी शर्ट. आपल्याकडे आता हा नवीन पॅटर्न मुंबईला, पुण्याला खूप फेमस झाला आहे. त्या टाईपचे टी शर्ट आहे. माय फ्रेंड, हॅलो, हाऊ मच प्राईस दिस? इकडे बघू शकता बाजूला जसं मुलींची किंवा महिला मंडळी जे गळ्यातलं वगैरे यूज करतात तशा टाईपमधली गळ्यातली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. इकडे कानातली आहेत. आपल्याकडे किचन वगैरे आपण यूज करतो गाडीत वगैरे सुद्धा, अशी छान छान किचन लावलेले असतात. ती किचन समोर आहेत. तर बघा मंडळी, आपल्याकडे जे 50 रुपयाला, 100 रुपयाला जे किचन मिळतात, तर ही किचन इकडं 5 हिरोला आहेत. म्हणजे साधारण इंडियन मनी 500 रुपये. आणि हे जी समोर तुम्ही बाहुले वगैरे बघू शकताय, हे आहेत 6 हिरोला, म्हणजे इंडियन मनी साधारण 600 रुपयाला. अशा पद्धतीचे हे किचन्स आहेत सगळे. खूप भारी डिझाईन केलेले आहेत सगळ्या गोष्टी. स्टॉलचा असा नजारा आहे. तर आता आपण जाणार आहोत पुढच्या स्टॉलला. तरी सगळे लोक संध्याकाळच्या क्षणी निवांत अशा ठिकाणी आलेले आहेत आणि फूड फेस्टिवलचा आनंद घेत आहेत. इकडे बघा, मस्तपैकी माशाच्या आकाराचं असं लहान मुलांना खेळणी ठेवलेले आहेत. याच्यावर बसून मस्तपैकी अशी लहान मुलं खेळू शकतात. बाजूला असा मस्तपैकी परिसर आहे, तुम्ही बघू शकता. खाली गार्डनचं लॉन आहे. इकडं मस्त मोठी मोठी झाडं आहेत. त्या झाडाखाली हे ज्यांनी फंक्शन अरेंज केलं आहे लोकांनी बाकडी टाकलेली आहेत. सगळी लोक तिकडे बसून मस्तपैकी एन्जॉय करतायत. जे काय आपल्याला पाहिजे ते खाण्याचं साहित्य घेऊन तिकडे मस्तपैकी रिलॅक्समध्ये एन्जॉय करतायत. मंडळी, आपल्या पाठीमागं बघू शकता अशा प्रकारचे कोल्ड्रिंक्स असतील किंवा सॉफ्ट ड्रिंक्स असतील, या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. हे सगळे लोक एन्जॉय करत आहेत. आणि पाठीमागं ह्या बाजूला बघू शकता, इकडं सुद्धा लोक ऑलरेडी सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आहेत. मस्तपैकी संध्याकाळच्या सणी येऊन बसलेले आहेत, सगळे एन्जॉय करत आहेत. No.
You say namaste. Hi. You say all hello. You working anytime come to India? So namaste. You say that's why. Yeah. Your colleagues as friends also in India. Okay. Thank you. Nice to meet you. Bye. छोटासा बार त्यांनी लावलेला आहे. इकडे बघू शकता बारचे टोटल मेनू दिलेले आहेत. कुठल्या कुठल्या टाईपचे, जसं की कोल्ड्रिंक्स पाहिजे असेल तर स्प्राईट असेल, फॅन्टा, कोको कोला, त्यानंतर जे कुठले बियर किंवा अदर काय हवं असेल तर त्या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. मस्त आहे की त्यांनी हे त्यांचं स्टॉल डिझाईन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यासोबत हा साऊंड सुद्धा लावलेला आहे, साऊंडवर गाणी लावलेली आहे. Hello. What's your name, my friend? Kosei. Oh, very nice name. You from? From Japan. Japan? Yeah. Oh, very nice. How many years are you living here in Netherlands? Like 6 or 7. 6 to 7 years. Yeah. Oh, very nice. Not for the meme, but not Yeah. for the joke, but. Okay, you show your all products. Huh? Just little bit information your products. This are really 100% out of Japan. All products. Yeah. Okay. And it's very. Some are really rare. And what is this? This is Japanese figures to display. And this is a kokeshi. From What is Japan. this? Kokeshi. Kukeshi. This is like a doll for protect your house and get your house lucky. Oh, very nice. What is this? This This one? one? Yeah. Show me This, and explain. Just the. बघा हे एवढं असं छोटंसं मुलगा आहे. हाऊ आर ओल्ड यू माय फ्रेंड? I'm 11. 11 वर्षाचा हा मुलगा आहे. तर हे 11 वर्षाचा मुलगा, आता त्याचे आई वडील जे कोणी असतील ते काही कामानिमित्त बाहेर गेले असतील किंवा अजून काही साहित्य आणायचं असेल, तर हे एवढंसं छोटंसं मुलगा एवढं भारी प्रेझेंटेशन देतं आहे. त्यांच्या ज्या काही वस्तू इथं मांडलेल्या आहेत विकण्यासाठी, तर त्या सगळ्या गोष्टीचं तो खूप सुंदर प्रकारे एक्सप्लेन करतोय. This is a obi belt. You can put it on your kimono to make it lock the inside. ओके. Fine. Yeah. And it's really. This is wearing cloth. Yeah, this is a clothes, and it's so much money. 120 euro. Oh, 120 euro. Yeah. Very nice. I think my mom has more that really higher than 120 euro, but I think this is the best. Okay, very nice. Thank you so much. Nice to meet you, my friend. What's your name? Kosei. Kosi. Kosei. Kosi. Good name. Bye bye. Bye bye. You say all Indian peoples. Yeah. Hi. Namaste. 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 Okay. Once again. Jai Maharashtra. Jai Maharashtra. You loudly speak. Jai Maharashtra. Very good. Thank you so much. आपला कार्यकर्ता बघा आता चायनीज घेतोय. ते थायलंड वगैरे कशा पद्धतीनं खातात. आपल्याकडं भारतात बऱ्यापैकी लोक जेवण करताना हातानं आपली भाकरी चपातीचा घास मोडून घेतात. त्यासोबत भाजी जी काय आपल्या आवडीचं बनवलेला पदार्थ असेल तो व्यवस्थित हातानं त्याचा घास एक घेऊन मग आपण ते खात असतो. तर इकडं फिलिपिन्सची लोक किंवा काही थायलंडमधली लोक हे डायरेक्ट हातानं घास मोडून खात नाहीत. तर ते लोक अशा प्रकारच्या 2 काट्या देतात. तर त्या काट्या हातात घेऊन, ते पण एक कलाच आहे, काठी व्यवस्थित 2 बोटात अशी व्यवस्थित त्या 2 काट्या व्यवस्थित 2 बोटात पकडून मग ते चायनीज जे काय त्यांचं नूडल्स असेल किंवा राईस असेल तो व्यवस्थित त्या 2 हातातल्या काट्यांनी 2 बोटात व्यवस्थित धरून ते लोक खात असतात. काही लोक आपण चायनीज वगैरे खायला गेल्यावर बाहेर जे स्पून देतात, काटा चमचा असतो, त्यानं सुद्धा काही लोक खातात. नमस्कार मंडळी. आता आपण इथं जे लोक ऑर्गनाईज करतात हा फूड फंक्शनचा प्रोग्राम त्यांना भेटतोय.
तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा पद्धतीनं. हॅलो माय फ्रेंड, हाऊ आर यू? I'm good. How are you, bro? व्हॉट्स युअर Big नेम माय love to फ्रेंड? you from India. Big love to India. ओके. Look, it's raining very hard right now. We are in Amsterdam. We are in Rotterdam right now. Let's see, people. You need to come here for the next time. Let me know, yeah, if you come here. Yes, thank you so much. Love India. Ciao, ciao. थँक्यू. यू स्पीक माय फ्रेंड. जय महाराष्ट्र. Jai Maharashtra. ऑल पीपल इज लुकिंग इन मुंबई. Yeah, Jai Maharashtra. Jai मंडळी, व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको म्हणून आपण याचे 2 पार्ट बनवलेले आहेत. खरी धमाल तर आपल्याला पार्ट 2 मध्ये बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये जबरदस्त अशा काही गोष्टी आहेत त्या बघितल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तर आत्ता जो आपण पार्ट 1 पाहिला त्यामधली कुठलं स्टॉल तुम्हाला आवडलं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा प्रकारच्या फूड फंक्शनला तुम्ही कधी गेला होतात आणि कुठे गेला होतात हे मात्र कमेंटमध्ये नक्की कळवा. लवकरच भेटूयात फूड फेस्टिवलच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.